पुण्याच्या नसरापूर घटनेची धग अजून शांत झालेली नसतानाच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली। अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमानं लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा केल्यानंतर हाच आरोपी अगदी शांतपणे पोलिसांसोबत चिमुकलीला शोधण्याचं नाटक करत होता। पण सीसीटीव्ही फुटेज तपासताना त्याच्याच तोंडातून निघालेल्या एका वाक्यानं पोलिसांना मोठा पुरावा दिला आणि नराधमाचा खरा चेहरा उघडकीस आला। मंगळवारचा दिवस 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 ची वेळ। गावात सर्वत्र दुपारची सामसूम होती। 9 वर्षाच्या त्या चिमुकलीला सायकल चालवायला शिकायची खूप हौस होती। ही संधी शेजारी राहणाऱ्या नराधमानं हेरली। तुला सायकल शिकवतो असं गोड बोलून त्यानं त्या चिमुकलीला विश्वासात घेतलं आणि घरापासून 1.5 ते 2 किलोमीटर दूर नेलं। घटनास्थळाचं वास्तव अंगावर काटा आणणार आहे। एका बाजूला घनदाट उसाचं शेत आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा ओढा। ज्या शेताचा मालकही आठवड्यातून एकदाच तिथे जातो अशा निर्मनुष्य ठिकाणी त्यानं त्या चिमुकलीला नेलं, जिथे तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिने आरडाओरडा करू नये म्हणून गळा ओळून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर मृतदेह तागाच्या शेताजवळील एका पाईपलाईन खाली लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। मुलगी बऱ्याच वेळ घरात न दिसल्यानं कुटुंबियांची घालमेल वाढली। गावातील लोकांच्या मदतीनं शोधाशोध सुरू झाली आणि आळेफाटा पोलिसांना माहिती देण्यात आली। या दरम्यान एक अत्यंत विचित्र आणि संतापजनक प्रकार घडत होता। ज्या नराधमानं चिमुकलीचा जीव घेतला होता तो कसलाही पश्चाताप न बाळगता स्वतः ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सोबत स्टूलवर बसून शोध मोहिमेत सहभागी असल्याचं सोंग वटवट होता। जणू काही त्याला काहीशीच भीती नव्हती। पोलिसांनी गावातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यास सुरुवात केली। पहिल्या फुटेजमध्ये सायकलवरून जाणारी एक व्यक्ती दिसली। स्क्रीनमध्ये बघत असतानाच तिथे बसलेला आरोपी स्वतःहून बोलून गेला, अहो मीच चाललोय सायकलवरून। हे वाक्य पोलिसांच्या कानावर पडलं आणि संशयाची पहिली सुई त्याच्याच दिशेनं फिरली। त्यानंतर दुसऱ्या एका घराच्या सीसीटीव्हीत तीच सायकल डाव्या बाजूला वळताना दिसली। आरोपीनं पोलिसांना सांगितलं की तो मळ्यात गेला होता, पण मळ्याच्या रस्त्यावरील कॅमेरात तो दिसलाच नाही। इथेच नराधमाची चोरी पकडली गेली। पोलिसांनी तत्काळ त्याला गाडीत बसवलं आणि पोलीस खात्या दाखवत त्यानं पोपटासारखं बोलायला चालू केलं। गुराळाच्या बाजूला असलेल्या पाईप खाली चिमुकलीचा लपवलेला मृतदेह त्यानंच पोलिसांना दाखवला। या घटनेनंतर पिंपळवंडीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट पसरली। पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आणि न्यायालयानं त्याला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। केवळ अटक करून हे प्रकरण थांबणार नाही, तर पुढील सुनावणी थेट सदोषारोपपत्र सादर करून आरोपीला जलद गतीने फाशीच्या तख्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे। 9 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला सायकल शिकवण्याच्या बहाण्यानं मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या या नराधमाला केवळ आणि केवळ फाशीची शिक्षा व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे।